समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुबटा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा ब्रजे ब्रजेत मंडनं समस्त पाप खंडनं स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं विच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं नगर रंग सागरं नमामि कृष्णनागरं नगर रंग सागरं नमामि कृष्णनागरम् सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो जन्मभूमि जिते जन्मलोमी नमो कर्मभूमि जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमि जिच्या सर्व कामे जिजो देह माझा प्रभू पार्थितो मी प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची असुता चरणावर ठेवून या माता साष्टांगे आता दंडवत दुसरी वंदू शारदा जी चतुर नारायणाची आत्मजा वाघ सिद्धी पावे जी सहजा तया नमन माझ दंडवत आता वंदू देव ब्राह्मण त्याची निपुण्य होती पावन प्रसन्न होती श्रोतेजन तया नमन माझ दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चरिती तया नमन माझ दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तन उभी होती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन माझ दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नाम म्हणे विठ्ठल हिची थोर भक्ती आवडती देवा हिची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान
वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगामध्ये सांगणारे जगद्गुरु तुकोबराय ज्यांना सांगितले ते आपण आहे आणि महाराजांनी सांगितले ते या अभंगामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तर तुकोबरायांचा आहे ना बाबा. मग या अभंगामध्ये सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. पण तुकोबराय कोण? ऐका. प्रज्ञ ज्यांच्या घरी पाणी वाहत होती प्रतिभा घेऊनच हे कुळ्या भूतळा हृदयाला आलं होतं. प्रेमाचा भाविष्कार पांघरून ज्यांच्या मुखातून काट्याचं शांत रहस्य रंगारहस्य भयानक विवस्त वीर या रसांची निर्मिती होत होती. भंडाऱ्या भामचंद्राला परमार्थाची उंची होती. इंद्रायणीचा निर्मळ किनारा लाभला होता. देहू सारखं उदास गाव होतं. बोलोबा कंकईचा वंश लाभला होता. 7 पिढ्यांचा परमार्थ विश्वंभर बाबांपासून ज्याने सातत्याने जपसला होता. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरचनांची निर्मिती करणाऱ्या आणि महाराष्ट्र सार स्वतःच्या मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने जडवला. वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथेची निर्मिती ज्या महाकवीने केली. मराठमोळ्या शब्दांना दुधारी तलवारीसारखी धार ज्याने अज्ञानाचं खंडन आणि ज्ञानाचं मंडन केलं. मायबाप देहासगट लौकिक यात्रा परिपूर्ण करून विश्वातला गमन करणारा पहिला दृष्ट आणि महात्मा पुरुष ज्याने जीवन जगत असताना भूतकाळ कधी इतिहासाचा जमावू दिला नाही आणि भविष्य काळावर सातत्याने दृष्टी ठेवून उत्तम दर्जाचा वर्तमान काळ कसा जगायचा हे तुमच्या आणि आमच्या माणसासारख्या जीवाला ज्यांनी शिकवलं त्या संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून निघालेली अलौकिक श्रेयास कीर्तनाला विठ्ठल. या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा की मनुष्याने जन्म आल्याच्या नंतर त्यानं काय केलं पाहिजे. हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर त्यानं भगवंताची भक्ती केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे. पण कोणती भक्ती बाबा? कोणती भक्ती देवाला आवडते? बघा. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्या भगवंत परमात्म्यानं जसं आपल्याला ठेवलंय तसंच आपण या ठिकाणी राहायला पाहिजे आणि यातच आपलं समाधान मानलं पाहिजे. बघा. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचितांचे. आणि या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर जसे आपण काम करू जसे आपण कर्म करू त्याचं फळ एक ना एक दिवस आपल्याला भोगावंच लागणार आहे. आणि तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात की बाबांनो तुम्हाला जर या संसारामध्ये काही त्रास झाला काही दुःख झालं तर तुम्ही काय करा. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. तुमच्या संसारावरचा जो काही भार आहे तो त्या भगवंताच्या चरणी अर्पण करा आणि जिथून मुक्त होऊन जा. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचा कर्तव्य न्यायाप्रमाणे थोडासा परिहार देणे आवश्यक असतो. तो असा की भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालत असेल हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली दुसऱ्या दिवशीची सकाळची सेवा भगवंत सद्बुद्धी देतील तसं मी या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक पाहता माझा कीर्तन करण्याचा अधिकार नाही, या गादीवर उभं राहण्याचा अधिकार नाही मायबाप. पण असं म्हणतात की ज्याच्या पाठीमागे आई वडिलांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे
ज्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे संत श्री भगवान बाबांचा आशीर्वाद. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य न्यायाप्रमाणे थोडासा परिहार देणे आवश्यक असतो. तो असा की भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली दुसऱ्या दिवशी सकाळची सेवा भगवानची सद्बुद्धी देतील तसं मी या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. वास्तविक पाहता माझा कीर्तन करण्याचा अधिकार नाही, या गादीवर उभा राहण्याचा अधिकार नाही, परंतु असं म्हणतात की ज्याच्या पाठीमागे आई वडिलांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे गुरुवर्यांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे भगवान बाबांचा आशीर्वाद आहे, ज्याच्या पाठीमागे माऊलींचा आशीर्वाद आहे, तो कोठेही उभा राहिला तरी तो मागे येणार नाही आणि सर्वांच्या आशीर्वादाने मी इथे उभा आहे. बघा बाबा, येथे आल्याच्या नंतर आनंद वाटला, एवढा जनसमुदाय बघून आनंद वाटला, कारण आज समाज एकत्र येण्याची गरज आहे. जोपर्यंत समाज एकत्र येत नाही तोपर्यंत समाज सुधरत नाही आणि ज्या दिवशी समाज एकत्र येईल त्या दिवशी समाज सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा समाज एकत्र येण्याची गरज आहे. बघा, या धर्ममंडपामध्ये आलेला प्रत्येक माणूस मान आहे. आमचे मृदंगाचार्य महाराज मान आहे, गायनाचार्य महाराज मान आहे, टाळकरी मान आहे, महिला मंडळ मान आहे, पुरुष मंडळ मान आहे, आमचे माईक सिस्टमवाले मामा मान आहे आणि विनेकरी बाबा तर खूपच मान आहे. बघा ना, काय दिसून राहिले, काय हसू राहिले. मलाच एवढे आवडत असतील तर घरी आजीबाईला किती आवडत असणार. विठ्ठल या धर्ममंडपामध्ये आलेला प्रत्येक माणूस मान आहे. फक्त फरक एवढा आहे की कीर्तनकार जरा लहान आहे. असू दे बाबा, कीर्तनकार जरी लहान असला तरी त्याच्या खालची गादी मात्र मोठी आहे. बघा बघा आजीबाई, लहान काय आणि मोठं काय. मी एकदा फिरत फिरत एका बाजारामध्ये गेलो. तिथे एक आजीबाई विंचू विकत होत्या. विंचू कळतं का बाबा? तिथे विंचू विकत होती. मी त्या आजीबाईला विचारलं, आजीबाई हा मोठा विंचू कितीला दिला? आजीबाई म्हणाली 10 रुपयाला. किती रुपयाला? 10 रुपयाला. आता एक त्याच्यापेक्षा थोडासा छोटा विंचू होता. मी आजीबाईला विचारलं, आजीबाई हा छोटा विंचू कितीला दिला? आजीबाई म्हणाली तोही 10 रुपयाला दिला. आणि एक सर्वात लहान विंचू होता. आता मला वाटलं याची तरी किंमत कमी असणार. आता मी आजीबाईला विचारलं, आजीबाई हा सर्वात लहान विंचू कितीला दिला? आजीबाई म्हणाली तोही 10 रुपयाला दिला. मग मी आजीला प्रश्न विचारला, आजी मोठ्याची किंमत मोठी आणि लहानची किंमत लहानच असायला पाहिजे, मग असं का? त्यावर मला आजीबाईने इतकं सुंदर उत्तर दिलं. आजीबाई म्हणाली, महाराज विंचू लहान असला काय आणि विंचू मोठा असला काय तो ठणका देणारच. म्हणून कीर्तनकार लहान असला काय आणि मोठा असला काय तो ठणका देणारच. विठ्ठल बघा, सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. काय करतात जगद्गुरु तुकोबराय परो? उपदेश करतात. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्ही मला त्या प्रश्नाचं काय द्यायचंय? उत्तर द्यायचंय. मग आपण अभंगामध्ये प्रवेश करूया. अभंगाचा प्रास्ताविक भाव मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. आता मला सांगा बाबा, तुकोबरायांनी या अभंगामध्ये उपदेश केला तो कोणाला केला?
कोणाला केला आजीबाई? कुत्र्याला, मांजराला, टोणग्याला, म्हशीला, गाढवाला का म्हशीच्या नवऱ्याला, रेड्याला केला? कोणाला केला? कोणाला केला बळो? माणसाला केला. बरोबर आहे. एवढं जरी तुम्हाला कळालं तरी लय झालं. पण तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला 24 वर्ष झाली एवढं बी कळा ना वय. बरोबर आहे, तुम्हाला सगळं कळतं पण कळालेलं वळत नाही. तुमचा प्रॉब्लेम एकच आहे, तुम्हाला काय कळत नाही बाबा. लहान लेकराला सगळं कळतं, त्याच्यापेक्षा मोठ्या माणसाला जास्त कळतं आणि म्हाताऱ्यांना तर लई कळतं, त्यांना तर लई मोठं कळतं. यूट्यूब कसं चालवावं ते कळतं, इंस्टाग्राम कळतं, व्हॉट्सअप कळतं, कोणाला लाईक करावं ते कळतं, कोणाला फॉलो करावं ते कळतं, चॅटिंग कशी करावं ते पण कळतं महाराज. त्यांना सगळं कळतं पण प्रॉब्लेम एकच आहे, कळालेलं वळत नाही. बघा बाबा, रोजची कीर्तनं चालली, रोजची संत संगत चालली, पण अपेक्षित ते परिवर्तन समाजात का होईना याला एक कारण आहे. ऐकणारा जो श्रोता आहे ना तो स्वतःला मायनस करून कीर्तन ऐकतो. काय करून कीर्तन ऐकतो आजीबाई? मायनस करून कीर्तन ऐकतो. म्हणजे कसं? म्हणजे सांगणारा बाबा मला नाही सांगून राहिला, माझ्या बाजूच्याला सांगून राहिला. अरे तुला सांगून राहिला ना आप्पा. म्हणजे कसं? स्वतःला मायनस करून कीर्तन ऐकतो. म्हणून अपेक्षित ते परिवर्तन समाजात झालं नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो. एकदा काय झालं माय, एका गावामध्ये कीर्तन चालू होतं. काय चालू होतं आजी? कीर्तन चालू होतं. कीर्तनातून महाराज म्हणाले, सर्वांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. आता सगळेजण हाताने टाळी वाजू लागले, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. पण एका कोपऱ्यात एक आजीबाई बसलेली होती. आता ती आजीबाई विठ्ठल विठ्ठल न म्हणता काय म्हणते माहितीये का? बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा. आता महाराज म्हणाले, ए आजे, अगं बाळ्याचे पप्पा काय म्हणती? विठ्ठल विठ्ठल म्हण की. ती म्हातारी काय म्हणते माहितीये का? बाय महाराज तुम्ही काही बी म्हणता, एवढ्या लोकात त्याचं नाव कसं घेऊ बाय, मला तर लाजच वाटते. आता काय सांगावं? म्हणजे हिच्या मालकाचं नाव काय होतं? विठ्ठल. म्हणजे बाळाच्या बाप्पाचं नाव काय? विठ्ठल. आता हिचा विठ्ठल कुठं, तो विठ्ठल कुठं? हिचा विठ्ठल टांगा पलटी घोडे फरार. हिच्या विठ्ठलाला गटरीतून उचलून लागतं महाराज, असा हिचा विठ्ठल. महाराजांनी सांगितलं तो विठ्ठल आणि हिचा विठ्ठल विठ्ठल. दृष्टांत संपला. आम्ही अर्थाचा अनर्थ केला आणि आम्ही आमच्या मनाचे अर्थ लावू लागलो. म्हणून अपेक्षित ते परिवर्तन समाजात झालं नाही. बघा ज्ञानेश्वर माऊली छान हरिपाठामधून छान उपदेश करतात. मनोमार्गे गेला तो येथेची मुकला. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मनोमार्गे गेला तो येथेची मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्य. मनाने परमार्थ यासाठी केला. तुम्हाला एक प्रमाण म्हणून दाखवतो बघा. अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभे मनी, अवघे साधनची बुडविले. झाडू संतांचे मार्ग, अडरानी भरले जग. अर्थ लोपले पुराणी,
नाश केला शब्दज्ञानी. बघा परमार्थातला जो अर्थ आहे पाहून तो पूर्णच लपला आहे. आम्ही आमच्या मनाचे अर्थ लावलो आणि परमार्थ केल्यामुळे अपेक्षित परिवर्तन समाजात झालं नाही. बघा बरं अभंगातून जो उपदेश केला तो मानवालाच का केला बरं बाबा? एखाद्या दुसऱ्या युनीला का नाही केला? 184 युनी सांगितलेत, मग एखाद्या दुसऱ्या युनीला का नाही केला? याचं कारण आहे अभंगातून केलेला उपदेश आणि तो उपदेश ज्याच्या लायकीचा फक्त माणूसच आहे. बघा या जगाच्या पाठीवर भय, मैथून, निद्रा आणि आहार या 4 गोष्टी प्रत्येक युनीशी समान आहे. पण या 4 गोष्टीत व्यतिरिक्त 5वी असणारी गोष्ट ती इतर युनीला न देता या पठ्ठ्याला दिली. ती कोणती महाराज? याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. आहे का बाबा हे ज्ञान कोटे? अजून आहे का चोपदार काका कोटे ज्ञान? नाहीये. आता मला सांगा चोपदार काका तुम्ही किती सप्ते काढले असेल? 10-15 सप्ते काढले असेल. बरं तुम्ही कधी पाहिले का बा की 10-12 गाढवं एकत्र बसली आणि भजन करताय? पाहिले का कधी? आमचे महाराज सांगतात बाबा आयुष्य गेलं पण गाढवाला भजन करता आलं नाही. म्हणजे गाढव भजन करत नाही. कोण भजन करत नाही? पराव गाढव काय करत नाही? कोण करत नाही? काय करत नाही? गणराज निवासी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था आपल्या आभारी आहे. म्हणजे गाढव भजन करत नाही. बघा आम्ही गाढवाच्या गोष्टी करतोय बरं का. तुम्ही वेगळा अर्थ अजिबात घ्यायचा नाही. आता मला सांगा आजीबाई तुम्ही कधी पाहिलंय का बा की 10-12 म्हशी निघाल्या पंढरपूरच्या वारीला? म्हशी रेड्याची बायको पाहिलंय का कधी? आता आजीबाई म्हणाल भो तुम्हाला एवढं बी कळा ना म्हशी कुठं वारीला जातात का? म्हणजे म्हशी कुठं वारीला जात नाही. कोण वारीला जात नाही परवा? म्हशी कुठं जात नाही? कोण जात नाही? धन्यवाद. बघा हे माझं म्हणणं नाही बरं का, तुमचेच पोरं म्हणून राहिले. म्हणजे म्हशी वारीला जात नाही. बघा आम्ही गाढवाच्या म्हशीच्या गोष्टी करतोय बरं का. तुम्ही वेगळा अर्थ अजिबात घ्यायचा नाही. पाहिले का कधी की म्हशी निघाल्या, म्हशी म्हणाल्या माय कोरोनात लई कटाळाला चाल वारीला जाऊन येऊ? पाहिले का कधी? म्हणजे म्हशी वारीला जात नाही. बघा आता तुम्ही जरी वारीला जात नसता पण तुम्ही कीर्तनाला आले का? आले. माणसं होते म्हणून आले. जे आले नाही ते कोण? जय जय रामकृष्ण हरी. मला काही मानायचं नाही, तुम्ही तुमच्यातला विचार करू शकता. बघा आता हे ज्ञान कोठेही नाही मिळत बाबा. बघा हे ज्ञान कोठे नाही. तुकोबारे सांगतात या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही असाह्य ती गोष्ट साध्य करू शकता. मग या मनुष्य नरद्यात आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पाहिजे? या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पाहिजे? अभंगाच्या प्रथम चरण. आवाज
महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. काय गोड पाक वाजवला महाराजांनी. वा वा. बघा या मनुष्य नरदेहात आल्याच्या नंतर तुम्ही काय केलं पाहिजे याचा उपदेश तुकोबरांनी पहिल्या चरणात केलाय. हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. या मनुष्य हृदयात आल्याच्या नंतर तुम्ही भक्ती केली पाहिजे. पण कोणती भक्ती? त्या तुकोबराला त्या भगवंताला आवडेल तशी भक्ती केली पाहिजे ना. का तुम्हाला आवडेल तशी? त्या तुकोबरा भगवंताला आवडेल तशी भक्ती केली पाहिजे. आता महाराज तुकोबरांनी भक्ती करायला सांगितलंय आणि विचार करायला सांगितलंय. क्षणोक्षणी आची करावा विचार करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाला विचार करा पण कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. क्षणोक्षणाला विचार करायला सांगितलाय पण कशाच्या विषयी? भक्तीच्या विषयी विचार करायला सांगितलंय. बघा आता आपला विचार कसा राहतो माहितीये का? हलकट विचार. संतांनी विचार करायला सांगितलाय सुखरूप होण्यासाठी आणि आपण विचार करतो याच्यातून सुखरूप नाही पण दुःखरूप होतं. बघा संतांनी विचार केला जगत कल्याणाचा ईश्वरी शक्तीच्या पलीकडचा आणि तुमचा आमचा विचार म्हणजे भौतिक जीवनातला आणि दुसऱ्याचं वाटोळं कसं होईल फक्त एवढाच विचार. याची विहीर कशी बुजू आणि त्याचा बांध कसा करू. याच्या पोरीचं लग्न कसं मोडू आणि त्याच्या पोराचं लग्न कसं तोडू. म्हणजे कसा हलकट विचार. ह्यो म्हणतो पठ्ठे एक एक करिकन पण त्याची जिरवल. आता महाराज तुकोबराय सांगतात विचार करा पण कुठल्याही प्रकारचा विचार करू नका. तुम्हाला माहिती आहे का आपलं दुःख केव्हा वाढतं? जेव्हा बाजूचे सुख वाढतं का तेव्हा बरोबर आपलं दुःख वाढायला सुरुवात होते महाराज. बघा समजा यमुना मायनं जर 32 इंची टीव्ही आणला तर जमुना मायला लगेच दुःख लागतं महाराज. जमुना माय तिच्या नवऱ्याला म्हणती पहा ना जरा यमुना मायनं 32 इंची टीव्ही आणलाय. किती इंची? 32 इंची. मला काही माहित नाही पण उद्या 50 इंची टीव्ही आणलाच पाहिजे. नवरा म्हणतो कशाला आपल्याला तर टीव्ही? आपली खोली काय 10 बाय 10ची? माझं पेमेंट काय? मला माहित नाही पण टीव्ही आणलाच पाहिजे. आणला बा टीव्ही. हप्त्याने काढला आणि आणला टीव्ही. आता टीव्ही ठेवायला जागा नाही मग बकेट पालती घातली त्या बकेटीवर टीव्ही ठेवला आणि त्या बकेट खाली कोंबडी अंड्याला. एक दिवस कोंबडी फडफड 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 बकेट पडली तो टीव्ही फुटला आणि हप्ते भरू भरू मेला. म्हणजे आपला विचार कसा? हलकट विचार. तुकोबरांनी सांगितलंय की विचार करा पण कसा विचार करा? स्वतःचा विचार करू नका. दुसऱ्याचं भलं कसं होईल याचा विचार करा माणूस. बघा आमच्या गुजरात मधील नरसिंह मेहता सांगतात मनुष्य जन्मन मोल रे मनुष्य जन्मन मोल रे
मन मोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता मिळालाय, पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. मग तुकोबरा सांगतात या मनुष्य नरद्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही भक्ती करा. आता बघा, शास्त्राने विचाराचे 4 प्रकार सांगितलेत. किती प्रकार सांगितले आजीबाई? 4 प्रकार सांगितलेत. बघा, पहिला व्यर्थ विचार, दुसरा परदोष विचार, तिसरा विषय विचार आणि चौथा परम विचार. बघा, पहिला व्यर्थ विचार. व्यर्थ विचार म्हणजे कसा? त्यामध्ये अर्थ काही साध्य होत नाही. आता बघा, एकदा धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई सासरवाडीला आला. धोंड्याच्या महिन्यामध्ये, धोंडे माहिती ना, धोंड्याच्या महिन्यामध्ये जावई सासरवाडीला आला आणि सासरवाडीला आल्याच्या नंतर तो फाट्यावरती उतरला. आता सासरा त्याला फाटीवर घ्यायला गेला आणि रस्त्याच्या कडेला आमचे कारभारी महाराजांची बाजरी होती आणि बाजरी आली होती सोंगायला. जावई म्हणतो, सासरे बा, ही बाजरी कोणाची? सासरा म्हणतो, आमच्या गावातल्या कारभारी महाराजांची. जावई म्हणतो, वा 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 वा, काय सासरे बा, काय बाजरी आहे, टपोरीच्या टपोरी, वा वा वा. सासरे बा, या वावरातून 100% 20 पोते बाजरी निघणार. किती पोते? जावयाचा अंदाज किती? 20 पोते. आता जावयानं अंदाज काढला म्हणल्यावर सासऱ्यानं ऐकून घ्यावा ना. महाराज तो त्याच्या डोक्यावरचा. नाही म्हणे जावई, तुमचा अंदाज चुकला. या वावरातून 20 पोते नाही 25 पोते बाजरी निघणार. आता सासऱ्यानं ऐकून घ्या. सासऱ्यानं अंदाज काढला म्हणल्यावर जावयानं ऐकून घ्यावा ना. पण तो कसा ऐकणार? तो सासरवाडीला आलेला असतो ना. बऱ्याचशा जावयाची कंडिशन अशी असते, गावात त्यांना कुत्र विचारत नाही आणि सासरवाडीला आल्याच्या नंतर मोक्का शायनिंग मारल्याशिवाय राहत नाही. तो कसा ऐकणार महाराज? यांच्या दोघांच्या वादामध्ये धराधरी महाराज. अख्खं गाव जमा झालं. लोक म्हणाले, तुम्हाला काही कळतं का नाही? कशाला भांडावं कशाला नाही? यांच्या दोघांचं भांडण मिटवलं आणि घरी पाठवलं महाराज. घरी वसू वाटच पाहत होती. आता वसू कोण? याची बायको आणि त्याची पोरगी. वसू म्हणाली, पप्पा इतका उशीर कास काय झाला? सासरा म्हणतो, बघ ना वसू, तुझा नवरा ऐकतच नाही. पण त्या वावरामधून 20 पोते बाजरी निघणार, 25 पोते बाजरी निघणार. आता लगेच सूर पडा. नाही नाही जसू, तुझा बाप ऐकत नाही. त्या वावरामधून 20 पोते बाजरी निघणार. जावयानं सासरा एका बुक्कीत खाली पडला मार आणि जावई सासऱ्याच्या अंगावर मार. बघा, जावई म्हणतो, आता बोला सासरे बा, 20 तर 20च पोते. सासरा म्हणतो, नाही जावई, 25 तर 25च पोते. इकडं वसू जीव खालीवर खालीवर होऊ लागला. वसूच्या नवऱ्याकडे गेली आणि म्हणाली, घ्या ना ऐकून माझ्या बापाचं, 5 पोत्यानं काय व्हायलंय. पण तो कसा ऐकणार महाराज? मग ते तिच्या बापाला म्हणती, पप्पा घ्या ना ऐकून माझ्या नवऱ्याचं, तुम्हाला माहित नाही ते किती येडं येतं. घ्या ना ऐकून, घ्या ना ऐकून, घ्या की ऐकून, खालून तुमची पाठ घासली जाते. 5 पोत्यांनी काय व्हायलंय? घ्या की ऐकून, खालून तुमची पाठ घासली जाते. 5 पोत्यांनी काय व्हायलंय? घ्या की ऐकून. म्हातारं काय म्हणतो माहितीये का? वसू वसू, माझी पाठ किती घासू, वसू माझी पाठ किती घासू, पण 5 पोत्याचं नुकसान कस काय सोसू. आता महाराज इमानदारीने सांगा, बाजरी कोणाची? कारभारी महाराजांची. भांडण कोणाचं? ह्या दोघांचं. आता या दोघांच्या वादामध्ये सासरे तंगड तुटलं महाराज. त्याला हॉस्पिटलात भरती करावं लागलं. त्याचं बिल आलं 25,000 रुपये. आता हे बिल जावायला भरावं लागलं. आता खरं बोला, बाजरी कोणाची? तंगड कोणाचं? मोल्ड सासरेचं. बिल कोणाला भरावं लागलं? जावा. याला म्हणतात घेणं ना देणं, कंदीला येणं. या विचारामध्ये अर्थ काही साध्य होत नाही. बघा, तुम्ही कीर्तनाला तुम्ही सर्वजण कीर्तनाला आले का नाही? महिला मंडळ आले ना. पण कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे काय? बघा, कीर्तन म्हणजे काय? तर कीर म्हणजे काढणे आणि तन म्हणजे गवत. मग आता आजीबाई म्हणाल, महाराज तुम्ही का शेतातलं गवत काढायला आले काय? शेतातलं गवत नाही, शेतातलं गवत तुम्ही काढायचं. पण आम्ही कोणतं गवत काढणार? श्रोत्यांच्या मनाभोवती जे अंधकार रूपी गवत असलंय ते गवत काढण्याचं काम आहे महाराज मंडळी करणार आहे. बघा,
कित्येक वेळेस महाराजांसोबत कीर्तनाला जाण्याचा घेतो. ज्यानं तयारी घेतलेली असते तो येतो आणि म्हणतो महाराज असं कीर्तन करा, असं कीर्तन करा. कीर्तनामध्ये लोकांना हसवा, कीर्तनामध्ये लोकांना रडवा, कीर्तन थोडं विनोदात्मक करा. मग आम्ही त्याला सांगत असतो अरे बाबा, अरे कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे एकमेव त्या भगवान परमात्मा सांगत असतो बाबा, अरे कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून कीर्तन हे एकमेव भगवान परमात्म्याला भेटण्याचे साधन म्हणजे कीर्तन आहे. मनोरंजनाची आपल्याकडे अनेक साधने उपलब्ध आहे, जसे की लायटर आहे, फिल्टर आहे, कूलर आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, फॅन आहे, मोबाईल आहे, त्यातल्या त्यात देशी दररोजचं दुकान आहे महाराज. आता मला सांगा मोबाईलमध्ये काय नाही बाबा, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, गुगल आहे, सगळं आहे. पण तुकोबराय सांगतात या कलियुगामध्ये तुम्हाला जर त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर कीर्तन करा, कीर्तन श्रवण करा, जेणेकरून तो भगवान परमात्मा तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे कीर्तन करायला सांगितलंय विठ्ठल. बघा या वारकरी संप्रदायामध्ये येड्या गाबळ्यांचं काम नाही महाराज. येथे पाहिजे जातीचे येड्या गाबळ्याचे काम नाही. येथे फक्त हुशारच लोक चालतात बाबा. आणि काही काही तर इतके येडे असतात बघा. 2 येडे होते, किती वेळे होते परवा? 2 येडे होते. एक येडा इकडून चाललं होतं आणि एक येडा समोर नेतो. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आता जे इकडून चाललं होतं का त्याच्या हातामध्ये पिशवी होती. काय होतं? पिशवी. आणि त्या तो पुढच्या याला म्हणतो हे बघ माझ्या हातामध्ये काय पिशवी आहे, या पिशवीत काय आहे हे जर का तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला. नीट लक्ष दे बरं का. या पिशवीत काय आहे हे जर का तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला. परत किती आहे हे जर का सांगितलं तर 8च्या 8 तुला. आणि कशाचे हे जर का सांगितलं तर याच्यातली कोंबडी बी तुला. आता पुढचे काय म्हणतं महाराज, थांब मला थोडा वेळ दे. म्हणजे इतके जरी ते लोक असेल तर ते वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही. बघा एक लठ्ठ बाई होती, लठ्ठ 1-1.5 क्विंटलची असन ती. तिला कोणी रिक्षात घेत नव्हतं, कारण ती रिक्षात बसली की रिक्षा नुसती गर्र 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 करायची. त्याच्यामुळे तिला रिक्षात कोणी घेत नव्हतं. तिला छोटा हाती लागायचा. ती एकदा दवाखान्यात गेली. आता दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टर तुम्हाला काय देतं बसायला? काय देतं? खुर्ची देतं, आहे की नाही? त्याला खुर्ची नाही दिली, सोफा द्याला, सोफा. डॉक्टर म्हणते ताई तुमचा आजार काय? ती बाई म्हणते हे बघा डॉक्टर मला माझं वजन कमी करायचंय, मला माझं शरीर कमी करायचंय. डॉक्टर साहेब म्हणते हे बघा ताई याच्यावर तर काही उपाय नाही, परंतु तुम्ही मला तुमचा आहार सांगा, मग मी तुम्हाला काहीतरी उपाय देऊ शकतो. आता ती सांगायला लागली हे बघा मी एका टायमाला 20 पोळ्या खाते. किती पोळ्या खाते? 20 पोळ्या खाते. 10 प्लेटी भाजी खाते आणि 10 प्लेटी भात खाते. डॉक्टर साहेब म्हणतात हे बघा ताई तुम्ही 20 पोळ्या खा, एका टायमाला 20 पोळ्या खाता ना तर 10च पोळ्या खाजा. 10 प्लेटी भात खाता तर 5च प्लेटी भात खाजा आणि 10 प्लेटी भाजी खाता तर 5च प्लेटी भाजी खाजा. आणि ती दवाखान्याच्या बाहेर येते. आता तिच्या मनामध्ये काय विचार येतो हे तिलाच माहिती. ती परत दवाखान्यात जाते आणि डॉक्टर साहेबाला म्हणते डॉक्टर साहेब मी तुम्हाला माझा आजार सांगितला बरोबर आहे? डॉक्टर साहेब म्हणतात तो तुम्ही मला जे उपचारही दिला बरोबर आहे? डॉक्टर साहेब म्हणतात तो पण हे गोळ्या औषधं जेवणाच्या आधी घ्यायचे का जेवणाच्या नंतर घ्यायचे हे सांगितलंच नाही महाराज. विठ्ठल बघा. म्हणजे इतके जर लोक असन तर ते वारकरी संप्रदायामध्ये चालत नाही बाबा. बघा आणि या वारकरी संप्रदायामध्ये असा एक नियम आहे की ते कार्य वेगळं आणि कारण वेगळं चालत नाही. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. करायचं असेल तर त्या कार्याला अनुसरून करा, नाहीतर करू नका. बघा
गावातल्या एका माणसाने रुपया रुपया गोळा करून गावातल्या चौकामध्ये 10 लाख रुपयाचा बंगला बांधला. किती रुपयाचा आजीबाई? 10 रुपयाचा नाही, 10 लाख रुपयाचा बंगला बांधला. आणि बंगल्यासमोर सुंदर असा मंडप टाकला आणि रात्री त्या मंडपामध्ये कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं. महाराजाने अभंग निवडला. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? ज्याचं घर होतं तो उठला आणि म्हणाला, महाराज हे घरही माझं आणि हा देहही माझा, नेमकं मी म्हणून काय राहिले? तो अभंगच आहे, पण त्या कार्याला अनुसरून आहे का? नाही. बघा आता आमचे मृदंगाचार्य महाराज, तुमचं लग्न व्हायले का? मग समजेल की हरकत? समजेल की हरकत आहे का? समजा आमच्या मृदंगाचार्याची एकुलती एक बायको गेली. आता महाराज म्हणून आधीच झालं नाही, झालं तर गेली पण म्हणता. पण समजा आता त्या बायकोच्या गंगा पूजनाच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं. महाराजाने अभंग निवडला. उजळले भाग्य आता अवघे चिंता निवरली. आता मला सांगा, बायको मेल्यावर कोणाचं भाग्य उजळता का महाराज? मग ती कशी का असना, ती बेलण्याखाली मारत का असना, पण बायको ती बायको असते महाराज. मी नेहमी विनोदाने सांगत असतो, एखाद्याची आई गेली तर गावातील एखादी बाई येऊन म्हणल, बाळा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. कशासारखी आहे? पर आईसारखी आहे. गावातील एखाद्याचे वडील गेले तर गावातील एखादा माणूस येऊन म्हणल, बाळा रडू नको, मी तुझ्या वडिलासारखा आहे. कशासारखा आहे? वडिलासारखा आहे. गावातील एखाद्याची आजी गेली तर गावातील एखादी म्हातारी येऊन म्हणल, बाळा रडू नको, मी तुझ्या आजीसारखे. गावातील एखाद्याचे आजोबा गेले तर गावातील एखादा म्हातारा येऊन म्हणल, बाळा रडू नको, मी तुझ्या आजोबासारखा आहे. गावातील एखाद्याचे मामा गेले तर गावातील एखादा माणूस येऊन म्हणल, बाळा रडू नको, मी तुझ्या मामासारखा आहे. पण एखाद्याची बायको गेली तर गावातून कोणी येऊन म्हणणार आहे का की बाळा रडू नको, मी तुझ्या विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे, पण त्या कार्याला अनुसरून नाही बाबा. बघा एका माणसाला 40 वर्ष झाली, 40व्या वर्षी मुलगा झाला. आनंद झाला. त्याने गावभर पेढे वाटले आणि त्या मुलाच्या बारशाच्या निमित्तानं कीर्तन ठेवलेलं होतं. महाराजाने अभंग निवडला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. माणूस म्हणला, महाराज मुलगा नेमका चालला पण नेमकं तुम्ही म्हणून काय राहिले? तो अभंग आहे, पण त्या कार्याला अनुसरून आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. बघा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या अंतःकरणात एकच तळमळ आहे आणि त्या तळमळीसाठी सर्वांचे जीव प्रयत्न करतात. बघा या जगाच्या पाठीवर असा कोण व्यक्ती आहे ज्याला सुख आवडत नाही, दुःख आवडतं. बघा मजलाही दुःख व्हावे ऐसा कोणी नाही भावे ना जीवे. या जगाच्या पाठीवर असा एकच वर्ग आहे की ज्याला सुख आवडत नाही, दुःख आवडतं आणि त्या वर्गाचं नाव आहे संत. बघा भगवान परमात्मा एकदा हस्तिनापूर सोडून द्वारकेला निघाले. वाटेत कुंतीचा महल होता. भगवान परमात्मा कुंतीच्या महलात गेले आणि म्हणाले, आत्या मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माझी इच्छा आहे तू माझ्याकडे काहीतरी मागावं. तेव्हा कुंती भगवान परमात्म्याला सांगायला लागले, देवा माझ्याकडे काय कमी आहे? माझ्याकडे सर्वस्व सर्व काही आहे, मला काही नको. पण भगवंतांचा हट्ट हा भक्ताला पुरवावा लागतो म्हणून कुंतीनं पदर पुढे केला आणि भगवंताला प्रार्थना केली, हे बघ तुला जर द्यायचं असेल ना, तुला जर द्यावं असं वाटत असेल तर या संसारामध्ये जेवढं काही दुःख आहे, जेवढं काही संकट आहे तेवढं माझ्या पदरात टाक. भगवान परमात्मा हसायला लागले आणि म्हणाले, आत्या या जगाकडे पाहिलं, या सृष्टीकडे पाहिलं, मी कुणाला मागा म्हणत नाही, पण लोक मंदिरात गेल्याच्या नंतर 20 रुपयाचं नारळ फोडतात आणि लाखो रुपयाचं मागणं मागतात. मी तुला पुढवून द्यायला तयार झालो आणि तू काय मागितलंस? दुःख, संकट. हे मागण्याचं कारण काय? तेव्हा कुंती भगवान परमात्म्याला सांगायला लागले, देवा सुखात तुमची आठवण होत नाही आणि दुःखात तुमची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून मी मागत असताना सुख मागितलं नाही, दुःख मागितलं. बघा श्रावण महिना असावा, आभाळ आलेला असावं, विजा चमकलेल्या असाव्या आणि वारा सुटलेला असावा, शेतामधून यायला उशीर झालेला असावा आणि वाटेमध्ये स्मशानभूमी असावी. जशी जशी स्मशानभूमी जवळ येते तशी तशी त्याला बायको आठवते, आहे ना?
मग मुलं बाळा आठवतात नाही महाराज. तेव्हा त्याला राम आठवतो, हनुमान चालीसा आठवतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस लोक उजागर, राम दूत तुमित बलधामा, पुत्र पवन नामा. तेव्हा त्याला हनुमान चालीसा आठवतो महाराज बघा. आणि जशी जशी स्मशानभूमी मागे जाते तशी तशी त्याला बायको आठवते, मुलं बाळा आठवतात. मग तुकोबराय सांगतात की तुम्ही साधू संतांनी देवाकडे मागत असताना सुख मागितलं नाही, दुःख मागितलं. या जीवाचा मूळ स्वभाव पाहायला गेलं तर त्याला सुख आठवतंय. दुःख साधण्याचा वर्म चुकलाय, चुकली या वर्म फेग पडे. तुम्ही आम्ही जन्म मरणाचं दुःख बघतोय याला एकच कारण नाही, तुमचं आमचं वर्म चुकलंय बघा. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, जठरे शरणम पुन्हा पुन्हा, उपजने नासी नासलेले पुनरुपी दिसे. हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला रे विठ्ठल. आपल्या हिंदू धर्मामध्ये असा एका ग्रंथ आहे धर्मसिंधू नावाचा, की तुम्ही काय केल्याने तुम्हाला काय भेटेल बघा. मातृत्व द्वंद्वत्व, ज्याने आई वडिलावर नुसता हात जरी उचलला, मारणं नाही बरं बाबा, नुसता हात जरी उचलला तर त्याला पुढचा जन्म आंधळ्याचा आहे बघा. भातृत्व बधीर, ज्याने भाऊ बहिणीचा छळ केला त्याला पुढचा जन्म मुक्याचा आणि बहिऱ्याचा आहे. धान्य हरण मोषक हे या महिलांसाठी सांगितलेलं आहे बघा. आजीबाई तुम्ही कोणाच्या घरचं उसनं पीठ आणता ना, आणता का नाही? अशीच एक आजीबाई आमच्या घरी आली आणि माझी आई कामात होती. ती आजीबाई म्हणाली, सुनबाई मला शेरभर पीठ द्या. शेरच नेता ना पीठ आणायला. आजीबाई म्हणाली, सुनबाई शेरभर पीठ द्या. आता माझी आई कामात होती. माझी आई म्हणाली, आजीबाई घ्या त्या डब्यातून. आता हातानं घ्यायचं म्हणल्यावर का कमी घेतात का महाराज? म्हातारीनं शेर आणला होता. शेर, त्या शेराचा 1.25 शेर केला आणि गेली ना घेऊन. 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, महिना झाला, पीठ आणून द्यायचं कामच नाही. महाराज मी एकदा असंच कीर्तन होऊन आलो आणि आईला म्हणालो, आई त्या आजीबाईने आपलं पीठ नेलं होतं, दिलं का आणून? माझी आई म्हणाली नाही. मम्मी म्हणलं जा आण लवकर. महाराज मी एका रुपयाला पाहणारा माणूस. माझी आई गेली. आता माझ्या आईने हाताने घेऊ द्यायला तर महाराज, मग हाताने घेऊ द्यायचं ना. महाराज ती म्हातारी भांडे धुत होती. काय धुत होती? भांडे. तर माझी आई म्हणाली, आजीबाई आमचं पीठ द्या. आता माझ्या आईने हाताने घेऊ द्यायला तर माझ्यावर हाताने घेऊ द्यायचं. महाराज म्हातारी गडबड सरबड उठली आणि काय म्हणते माहिती का, आणि इकडे सुन बाई तुझे हात पांढरे होतील, तुझ्या हाताला पीठ लागल. आता महाराज जेवढं घेतलं तर तेवढं द्यायचं हो ना. महाराज पीठ अशी देऊ लागली जसं काही रांगोळ काढू लागली. महाराज शास्त्र सांगतं तुम्ही जेवढं घेतलं त्याच्यापेक्षा जास्त द्यायला शिका, आणि तुम्ही जेवढं घेतलं त्याच्यापेक्षा जास्त नाही देता आलं तर जेवढं घेतलं तेवढं तरी द्यायला शिका. आणि जेवढं घेतलं तेवढं जर नाही देता आलं ना तर महिला मंडळ तुम्हाला पुढचा जन्म घुशीचा आहे, घुशीचा. आणि या काळातले लोक एवढे डेंजर आहे ना, तुम्हाला करंट देऊ देऊ मारतील बघा, करंट देऊ देऊ मारतील. म्हणून तुम्ही जेवढं घेतलंय त्याच्यापेक्षा जास्त द्यायला शिका. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्ही सर्वजण आम्ही सर्वजण जन्माला आलो, पण आयुष्य म्हणजे काय हेच आपल्याला माहित नाही. बघा आयुष्य म्हणजे काय, जेव्हा एखादा मुलगा जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं पण श्वास असतो. आणि तोच मुलगा जेव्हा लहानाचा मोठा होतो, मोठा झाल्यावर म्हातारा होतो, आणि म्हातारा झाल्यावर जेव्हा मरण पावतो तेव्हा त्याला नाव असतं पण श्वास नसतो. आजीबाई मग यालाच म्हणावं आयुष्य. हेच जे काही आयुष्य आहे त्याच्यामधलं डिस्टन्स आहे बघा. बघा मग तुकोबराय सांगतात त्या भगवंतानं जसं आपल्याला ठेवलंय तसंच आपण या ठिकाणी राहायला पाहिजे, आणि याचंच आपलं समाधान मानलं पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
दान दिलं महाराजांनी. बघा, समाजामध्ये 4 वर्ग आहे. किती वर्ग आहे? 4. आता तुम्ही तुमचं ठरवा, तुम्ही कोणत्या वर्गात बसता. पहिला वर्ग असा आहे, तो स्वार्थही पाहत नाही आणि परार्थही पाहत नाही. समाजातला दुसरा वर्ग असा आहे, तो स्वार्थ पाहतो, परार्थ पाहत नाही. आणि समाजातला तिसरा वर्ग असा आहे, तो स्वार्थही पाहतो आणि परार्थही पाहतो. आणि समाजातला चौथा वर्ग असा आहे, तो स्वार्थ पाहत नाही, फक्त आणि फक्त परार्थ पाहतो. बघा, पहिला वर्ग असा आहे, तो स्वार्थ पाहत नाही आणि परार्थही पाहत नाही. म्हणजे कसं, आता आमच्या मुरडुंगाचार्य महाराजाचं घर आणि माझं घर शेजारी शेजारी. आता शेजारी शेजारी म्हणल्यावर कसं राहतं महाराज, शर्यत लागलेली असते. तू पुढं का मी पुढं, मी पुढं का तू पुढं. आता एकदा आमच्या मुरडुंगाचार्य महाराजाला झाले बाबा देव प्रसन्न. आता मुरडुंगाचार्य महाराजही देवाचे भक्त आणि मी देवाचा भक्त. देव म्हणे, मुरडुंगाचार्य महाराज तुमचं नाव काय? आता समजा देव म्हणाले, महेश महाराज तुम्हाला जे मागायचं ते मागा. आता महेश महाराज विचार करू लागले, 1 बंगला मागाव का 2 बंगले मागाव, 1 गाडी मागाव का 2 गाड्या मागाव, चिखलीला 1 प्लॉट मागाव का 2 प्लॉट मागाव. तेवढ्यात देवाने एक आट घातली. म्हणे, महाराज तुम्ही जेवढं मागसाल ना त्याच्या दुप्पट तुमच्या शेजाऱ्याला जाईल, म्हणजे अमर महाराजाला जाईल. मग देव म्हणाले, मग आमचे महेश महाराज विचार करू लागले, आपण जर 1 गाडी मागितली तर आपल्या शेजारीला 2 गाड्या जातात, आपल्या पुढे जात आहे. मी जर एक तोळा सोनं मागितलं तर आपल्या शेजाऱ्याला 2 तोळे सोनं जात आहे, आपल्या पुढे जात आहे. आणि आपल्या पुढे जाता कामा नये. म्हणून मुरडुंगाचार्य महाराजांनी विचार केला आणि देवाला प्रार्थना केली, देवा फक्त एकच करा, माझा 1 डोळा जाऊ द्या, म्हणजे अमर महाराजचे 2 डोळे जातील. विठ्ठल विठ्ठल. आता समाजातला दुसरा वर्ग असा आहे, तो स्वार्थ पाहतो, परार्थ पाहत नाही. म्हणजे जुन्या लोकांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कसं, तुझी दाढी पेटली तरी चालल पण माझी बिडी पेटू दे. हा झाला समाजातला दुसरा वर्ग. आता समाजातला तिसरा वर्ग असा आहे, तो स्वार्थही पाहतो आणि परार्थही पाहतो. म्हणजे कसं, सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हा झाला त्याचा स्वार्थ. परंतु तो उगवत असताना तो मामांना अंधारातून मुक्त करतो, हा झाला त्याचा परार्थ. बघा, नदी हिमालयातून उगम पावते आणि समुद्रात जाऊन मिळते, हा झाला तिचा स्वार्थ. पण ती वाटणीमधनं जात असताना तुम्हा मामांना, गुराढोरांना, झाडाझुडपांना पाणी देते, हा झाला तिचा परार्थ. बघा, समाजातला चौथा वर्ग असा आहे, तो फक्त आणि फक्त परार्थ पाहतो, स्वार्थ पाहत नाही. म्हणजे कसं, बघा, संत कधी कधी अतिशोक्ती अलंकारात बोलले. अतिशोक्ती अलंकार म्हणजे कसं, पटत नाही असं बोलणं. भीष्मस्त्रोशी पाना फुटे, भीष्माचार्याच्या बायकोला पाना फुटे. आता भीष्माचार्याच्या बायकोचं नाव काय एकदा मी विचारलं, महाराज एक पोरगा हातच वर करे. मी त्याला म्हणलं सांग काय, ते म्हणतं शांताबाई. आता महाराज भीष्माचार्याला बायकोच नव्हती. म्हणजे कसं, अतिशयोक्ती अलंकार. बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नहान झालं, मामाची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं आणि उंटाचा पाय लागला, हत्ती वाहून गेला. म्हणजे कसं, पटत नाही असं बोलणं. बघा, कबीरदास की उलटी जबानी, बरसे कंबर भिगे पाणी. कम म्हणजे काय आणि बर म्हणजे काय. बघा, सांज पडे दिन ढल गया, वाघीन घेरी गाय, गाय बिचारी मरी नाही, वाघीन भुकी न जाय. बघा, संतांचे शब्द पहा. 60 वर्षाच्या मनुष्यरूपी गायला त्या यमरूपी वाघिणीनं घेरलंय. ही गायही मेली नाही आणि वाघिणी उपाशी गेली नाही. मेलं ते शरीर मेलं, जीव तसंच आहे. बघा बघा, संतांचे शब्द आणि आपले शब्द पहा महाराज. या कोरोना एवढा महाभयंकर रोग आला होता, या कोरोनात बायांनी गाणे काढले महाराज. कोरोना लवकर जाऊ दे ना, माया पोराचं लगीन होऊ दे ना. कोरोना लवकर जाऊ दे ना, माया पोराचं लगीन होऊ दे ना. महाराज असे आपले शब्द महाराज. एक म्हातारी आमच्या दिंडीत आली आणि बया म्हणायला लागला, तिला म्हणना बाई गाणं, म्हणना बाई गाणं. महाराज केलं तिला गाणं सुरू. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन.
तुझीच आठवण लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल करते. तुझीच आठवण लय लय येते म्हणून तुला मी मिस कॉल करते. तू देवांचाही देव कर माझा नंबर सेव. अरे तू देवाचाही देव कर माझा नंबर सेव. बरं महाराज, हे आपले शब्द आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या तिसऱ्या चरणात विठोबा रखुमाई. संपलेलं नाही, आणखी 5 मिनिटात सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे आपल्याला. 5 मिनिटं खाली बसा शाबास अमर. अरे तू कीर्तिरूपी उरशील, तू अमर आहे, तुझं नावात अमर आहे. अमर भविष्यामध्ये तुझ्या जीवनामध्ये तू लौकिक होशील आणि समाजामध्ये समाजाला लौकिक करशील. अमर खूप छान. तुझ्या संगतीमध्ये जे माझे मुलं आले जिल्हा परिषद शाळेचे तेही अमर कर. आणि सतीश डोईफळे महाराज दादा आणि संपूर्ण आपली टीम, आपल्या गावातली संपूर्ण टीम, कार्यक्रमाची संपूर्ण टीम खरोखर आज या ठिकाणी धन्य वाटतोय. अमर या शाळेतला मुलगा, ही शाळेतली मुलं आणि तसंच ही माझी शाळेतली जे लहान लहान मुलं बसले, आमची अर्धी नाही म्हणजे 70% शाळा कार्यक्रमात सहभागी आहे. म्हणून मी या ठिकाणी आलो आणि खरोखर ही मुलं संस्कृत बनावी. असंच एक उदाहरण दादा मी सांगतो थोडक्यात. मी परवा दिवशी बदनापूर या ठिकाणी होतो आणि बळीराम गीते SP आपले ऑडिशनल
ते एक धार्मिक माणसं आहे, त्यांचं प्रवचन आपण ठेवणार या ठिकाणी. आणि लहान असल्यापासून आई मुलाला सांगत असते, बाळा शाळेत जा नाहीतर बाबा मारल, अभ्यास कर नाहीतर बाबा मारल, नदीवर जाऊ नको नाहीतर बाबा मारल, झाडावर चढू नको नाहीतर बाबा मारल. मग मूल सुद्धा बाबाला घाबरतात, बाबाच्या भयाने शाळेत जातात. बाबा मारू नये म्हणून मुले अभ्यास करतात, बाबांच्या दैशितीखाली शिकत असतात. मुले बाबांकडे दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, आईच्या चरणावरती सर्वस्व अर्पण करतात. बघा, मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. पण बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाचा झालेला असतो हद्दपार. बाबा असतो कठोर काळीज असलेला निर्दयी मारकुटा. बाबा म्हणजे फक्त रुपये पैसे कमवण्याचं यंत्र. तेवढं काम त्याने केलं की त्याचं कर्तृत्व संपलं. पण असं असूनही बाबा गेल्यावर का मुलाच्या छातीवर धडकी भरते? का मुलाच्या डोळ्यातून पाणी येतं? का वाटतं मुलाला पायाखालची जमीन सरकल्यासारखी? का रडतात मुलं बाबा गेल्यावर? का घाबरतात मुलं बाबा गेल्यावर? कथा, कादंबरी आणि कवितेत कधीही नसलेला पत्थर दिल बाप प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो ना, तेव्हा का वाटतं मुलाला की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटरून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला पत्नी, आई म्हणतात, तिला आई म्हणतात. बघा, आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. हजारो किलोमीटर दूर बसलेल्या मित्राशी गप्पा मारायला तुम्हाला वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलाशी गप्पा मारायला त्याला वेळ नाही. बघा, लक्षात ठेवा, तुम्ही आजारी असताना तुमचा तो मित्र गुड डे, टेक केअर, काळजी घे म्हणल आणि झोपी जाईल. पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्ले बिस्कुटचा पुडा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते. आणि अर्ध्या रात्री तुमच्या डोक्याला हात लावून बघतो तुमचा ताप, तो तसं तुमचा बाप. ज्याले कळाली आई त्याले कळाली रखुमाई, ज्याले कळाला बाप त्याले कळाला विठोबा, ज्याले आई बाप कळाले त्याले वेद कळाले. म्हणूनच मला सांगावं असं वाटतं की कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला डोळे झाकताच रांबा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते, राबणारा बाप दिसतो. म्हणून त्या आई वडिलांना जीव लावा. बघा, काय असते आई, काय असतो वडील. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. फन काट्या जायला माय जाय राणी, पायात नसते वाहन सांदी हिंडे अनवानी. इचू काट्या, इचू काट्या, इचू काट्याले मी तिचा मोजत नव्हता पाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. बाप मा रोज लावे मायेच्या मग टुमन, बस झालं शिक्षणाचं घेऊ दे हाती रुमन. शिकून शाही, शिकून शाही, शिकून शाही कुठं मोठा मास्तर होणार हाय, तवा तिच्या मध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. आपण वासराला बदल नवा गाय, तिच्या मध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माय. बघा, त्या आई वडिलांना जीव लावा. शेवटी जाता एवढंच सांगेल की ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानपणी तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या आई वडिलांना तुम्ही एका बाजूवर बसून ठेवू शकत नाही. म्हणून त्या आई वडिलांना जीव लावा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय.